आपल्यासोबत प्रभाग क्रमांक 13 चे वंचित आघाडीचे उमेदवार महेंद्र आयरे आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधूया. सर, काय सांगताल सर? विजयी नाही झालात तरी मतदान तुम्हाला चांगलं पडलं, काय बोलतात आणि नेमकं कुठं गणित अडकलं? तर असं आहे की निवडणूक आम्ही मोठ्या ताकदीने लढलो. प्रत्येक व्यक्तीपर्यंत, प्रत्येक जनतेपर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत आणि मतदारांचा कौल देखील आमच्या बाजूनेच होता. परंतु झालं असे की इथली जी प्रस्थापित लोक आहेत त्यांनी मतदानाच्या आदल्या दिवशी आणि मतदानाच्या दिवशी इतका पैशांचा महापूर तिथे आणला आणि जनता देखील इतकी म्हणतात ना पैशाची भुकेली आहे की त्यांनी पैसा बघून मतदान शेवटच्या दिवशी केलेलं आहे. त्यामुळे थोडंसं आमचं पारडं कमी पडलं असं मी सांगतोय. परंतु बघा, तुम्हाला 5,000 10,000 जे काही दिले असतील लोक, ते तुम्हाला किती दिवस पुरणार आहे? 5 वर्ष तुम्हाला तो व्यक्ती जो काही तुम्ही निवडला असेल तो तुम्हाला दारात देखील उभा करणार नाही. परंतु जनतेने अतिशय चुकीचं केलेलं आहे. तुम्ही पैसे घेऊन लाचार होण्यापेक्षा स्वाभिमानी राहा. अजून मी लोकांना सांगतो आणि तुमची सर्वांची कामे मी कायम करत राहणार, यापेक्षा मोठ्या ताकदीने करणार. प्रभाग क्रमांक 13 एवढा मोठा वार्ड आहे, तुम्ही प्रत्येक घरामध्ये पोहोचतात. नक्कीच सर, आमचा 22,913 लोकांचा वार्ड होता आणि आम्ही प्रत्येक कानाकोपऱ्यात घरापर्यंत पोहोचलेलो आहे. परंतु आम्ही जिथे जिथे पोहोचलो तिथे पैसा देखील सर पोहोचलेला आहे. ही अतिशय चिंतेची आणि दुःखदायक बाब आहे आणि लोकांनी पैसा स्वीकारला परंतु काम स्वीकारलं नाही. जे 13 मधलं मतदान आहे ते 18 मध्ये गेल्यामुळं 18ला बॅटसाठी फायदा झाला का? तर सर 100%. आणि आम्ही, माझे जेवढे नातेवाईक, माझे घरचे लोक आहेत, आम्ही सगळ्यांनी एक दिलाने, एक मताने सांगितलं की सर्वांनी 18 नंबरमध्ये बॅट या निशाणीवरती शिक्कामोर्तब करायचं. त्यामुळे पूर्णपणे बॅट चालले आमच्या विभागात. आमच्या वंचितचे 2 उमेदवार विजयी झाले, त्याबद्दल अभिनंदन. आणि मला अजून अभिनंदन करायचं आमचे जिल्हाध्यक्ष, आमचे माननीय मनोज पवार साहेबांचा आणि सोनू पवार यांचा जो ऑरा चालला एवढ्या 2 महिन्यात, त्यामुळे पूर्णपणे वातावरण वंचितमय झालं. तुम्ही बोलता 3,000 मतदान 18 मध्ये गेलं, मग तुम्ही 18च्या पॅनलमध्ये का नाही उभं राहिले? सर कसं आहे बघा, मी अगोदरपासूनच प्रभाग 13 मध्ये कामं करत आलो, त्यामुळे माझा सर्वप्रथम दावा प्रभाग 13 मध्येच होता. आणि मला हे लक्षात नाही आलं की माझा हे 3,000 मतदान तिकडे जाईल, कारण प्रभाग रचनेनुसार ते मतदान 13 मध्ये असल्यामुळे मी इथेच उभं राहणार होतो. परंतु काही लोकांनी त्याच्यामध्ये खोडसाळपणा करून त्या 3 याद्या तिकडे वळून घेतल्या आणि हे एक महत्वाचं कारण ठरलं आपल्या पराभवाचं, असं मी मानतो. मला सांगा, उमेदवार काय तुमचे 13 मध्ये नव्हते, कुठेतरी तुमचं पॅनल कमजोर असं तुम्हाला वाटलं का? हा, ते एक आहे की राजकारणात हा देखील एक महत्वाचा पैलू आहे की तुमचे 4चा पॅनल असताना तुम्ही 4ही उमेदवार असणं आवश्यक आहे. पहिली गोष्ट, आमचा ओबीसीचा उमेदवार नव्हता, जो आम्ही खूप प्रयत्न करून परंतु आम्हाला मिळाला. त्यामुळे ती एक बाजू आमची थोडीशी कमकुवत ठरली. आपल्या प्रभागामधील जे मतदार आहेत त्यांच्यासाठी आपण 24 तास अवेलेबल राहतात का इथून पुढे? नक्कीच मी माझ्या सर्व मतदार मायबाप जनतेला या सर्वात प्रथमचा आभार मानतो की त्यांनी आम्हाला भरभरून मतदान केलंय. यापुढेही आम्ही कामे करत राहू आणि करत राहणार. जनतेला कुठल्याही अडचणी असल्या मी 24 तास अवेलेबल आहे. तुमच्या कुठच्याही समस्या असल्या तर ही वंचित बहुजन आघाडी आपल्यासाठी 24 तास अवेलेबल आहे. आपण एक कॉल करा, मेसेज करा, आम्ही तुमच्यासाठी सदैव तत्पर उपलब्ध आहोत, त्याची काळजी नसावी. यापुढे आम्ही असेच कार्य करत राहू. पुन्हा एकदा सर्व जनतेचा मी मनापासून आभार मानतो. जय भीम, जय शिवराय, जय वंचित.